नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रजनी, संगीता आणि कला ह्या मस्तपैकी दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागतात. मस्तपैकी कला ही चकले बनवत असते आणि त्यांचं ते मस्त फराळ बनवायचं काम सुरू असतं. तेवढ्या तेथे अद्वैत येतो आणि अद्वैत ते सर्व बघून लगेच रजनी काकीला विचारतो की काकी, अगं दिवाळीचं जर पदार्थ रेडी असेल तर मी टेस्ट घ्यायला येतो बरं का. तेव्हा रजनी म्हणते की अरे वा, आलात का तू. आणि कलाला म्हणते की अगं जेव्हा दिवाळीचं फराळ सुरू होतं तेव्हा मात्र तुझ्या नवऱ्याचं अद्वैतचं डाएट बिएट सर्व काही संपतं. तेव्हा कलाला तर खूप गोड हसायला येतं आणि संगीताला सुद्धा. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ग काकी, जसा फराळ होईल तसा खाऊया. तो मुद्दाम कलाकडे बघत म्हणतो. आबांना मात्र हसायला येतं. तर रजनी विचारते की काय रे अद्वैत, तू असे का म्हणतोस? आतापर्यंत कधी फराळ वाईट झालं का सांग मला. आणि निम्म्याहून अधिक फराळ तुम्ही तिघेच संपवतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की कारण काकी, अगं दरवर्षी फराळ हे तू बनवते आणि यावर्षी तुझ्या मदतीला मात्र ही खरे आहे ना, त्यामुळे मात्र काही खात्री नाही. तर आबांना अगदी गोड हसायला येत असतं. तेव्हा संगीता म्हणते की अहो जावई बापू, मी सुद्धा खरेच आहे, पण मी मात्र फराळ चांगलं बनवते, आमचे हे काय म्हणत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही हो मिसेस खरे, तुमच्याबद्दल तर मला पूर्णपणे खात्री आहे, पण मी हिच्याबद्दल बोलतो की तुमची मुली कला, हिचं मात्र काही सांगता येत नाही, कारण ती कलाकार आहे. तिने जरी लाडू बनवला तर त्यावरती नक्षीकाम तर करेल, करंजी मात्र त्रिकोणी बनेल आणि चकल्यांचं मात्र सांगूच नका. जे काही बनवेल सगळं काही अगदी कलात्मक दृष्टिकोनातून बनवेल. तेव्हा मात्र कलाला हसायला येत असतं. कला मात्र काही उत्तर देत नाही. अद्वैत म्हणत असतो की चवीचं काय, चवीचं मात्र काही भरोसा नाही. तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की अरे अद्वैत, काय बोलतोस रे तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकी, मेस सांग, आर्टिस्ट लोकांना क्रिएटिव्हिटी कधी सुचेल सांगता येत नाही, परंतु त्या क्रिएटिव्हिटी बरोबर चव सुद्धा खूप महत्वाची आहे, हे कळलं तर खूप होईल. तेव्हा संगीता म्हणते की जावई बाप्पू, अहो तसे काही नाही, माझी कला मात्र एकदम असा सुरेख फराळ करते. एकदाच सांगते मी तुम्हाला की तिने असा फराळ बनवला होता आणि तेवढ्यात कला जोरात आई ग असे ओरडते. तेव्हा सर्वजण कलाकडे बघत असतात. तर लगेच संगीता ही कलाजवळ येते आणि काय ग काय झाले. तेव्हा कला म्हणते की आई, अगं हात इतका दुखतो, तो वळतच नाही. तेव्हा संगीता तिचा हात चोळते आणि काय ग असं कसा हात दुखायला लागला असे विचारते. तेव्हा कला म्हणते की आई, अगं कालपासून खूप काम झाले आणि त्यामुळे हातावर खूप ताण पडला, त्यामुळे मी 5 मिनिटं बसू का, नंतर मी कामाला सुरुवात करते. तेव्हा संगीता लगेच ते ताट घेते. तर रजनी म्हणते की हो कला, जरा आराम कर तू, बस आम्ही करतो तोपर्यंत. कला म्हणते की नाही, मी थोडाच वेळ बसते आणि परत तुम्हाला मदत करते. रजनी म्हणते की नाही ग, अगं आराम कर. तेव्हा अद्वैत मात्र हे बघत असतो आणि ऐकत सुद्धा असतो. तेव्हा त्याला हसायला सुद्धा येतं. तर त्यावर कला ही संगीताला म्हणते, आई मला एक गोष्ट सांग, अगं तुझे सुद्धा असेच हात दुखायचे ना दिवाळीमध्ये साफसफाई करताना. तेव्हा संगीता म्हणते की हो ना अगं खरंच, तेव्हा माझे खूप असे हात दुखत होते आणि त्यात तुम्ही तिघीजणी लहान होत्यात. तर तेव्हा कला म्हणते मग आई तेव्हा तू काय करायची. तेव्हा संगीता म्हणते की अगं मग काय, तेव्हा तर तुझे बाबा मदतीसाठी यायचे आणि मग खूप मोठी मदत ते मला करत राहायचे. तेव्हा रजनी म्हणते की आय्या किती गोड. तर संगीता म्हणते की हो, अहो मी तुम्हाला सांगते की लाडवाचं बेसन सुद्धा तेच भाजायचे आणि चिवड्याला इतकी मस्त फोडणी घालायचे आणि अनारसे तर अजून सुद्धा तळतात. तेव्हा कला म्हणते की हो मला आठवते आणि त्यामुळे फराळ अगदी टेस्टी व्हायचे. तेव्हा मात्र अद्वैत हे ऐकत असतो आणि आबांना तर हे सर्व ऐकून खूप हसायला येत असतं. तेव्हा रजनी म्हणते की अगं अर्थातच सर्वांनी मिळून अगदी आनंदाने काम केलं तर अगदी सर्व काही बेस्टच होतं. दिवाळी सणच असा असतो, जे काही होतं ते अगदी बेस्ट होतं. त्यावर कला म्हणते की आई, अगं हात तर अजून सुद्धा दुखतो. तेव्हा कला लगेच अद्वैतला आवाज देते की अरे चांदेकर, ये ना मदतीला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी आणि मदत मी नाही येणार, मी काम करतो. कला म्हणते की का रे. आणि रजनीला म्हणते की रजनी मॅडम, तुम्ही मला सांगा की एकत्रित जर फराळ केला तर तो जास्त गोड होतो की नाही. तेव्हा रजनी म्हणते की हो हे मात्र खरं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग बरोबरच आहे, तुम्ही सर्वजणी एकत्र फराळ करतात मग फराळ चांगलंच होणार. कला म्हणते की अरे एकी कर ना मदत. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आलोच ना, आणि जेव्हा चव घेईल तेव्हा मी सांगेल आणि करेल मदत. तेव्हा कला म्हणते की वा वा, म्हणजे चव घ्यायला येता येतं परंतु मदतीला मात्र काही येता येत नाही. आणि अच्छा, अरे हे सर्व तुला जमतच नसेल म्हणून तू असे म्हणतो. तेव्हा अद्वैत तर थोडासा चिडतो आणि म्हणतो की जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी मला करता येत नाही म्हणून. त्यावर कला म्हणते की अरे मग ये ना आणि कर ना तुझं म्हणणं सिद्ध. अद्वैत म्हणतो की हे बघ, तू मला शब्दात मात्र अडकू नकोस. कला म्हणते की अरे चांदेकर ये ना. तेव्हा कलाचे आबांकडे लक्ष जाते. तेव्हा लगेच कला अद्वैतला म्हणते की अरे हे बघ, माझा हात सुद्धा दुखतो म्हणून तुला ए म्हणते
म्हणते रे ये ना मदतीला. आणि तसेही लग्न झाल्यानंतर हा आपला तर पहिला दिवाळी सण आहे आणि एकत्र फराळ केल्यानंतर तो जास्त छान होईल, हो की नाही रजनी मॅडम, बघता ना तुम्ही. रजनी म्हणते की हो हो. तेव्हा अद्वैत लगेच संगीताला म्हणतो की अहो मिसेस खरे, बघता ना तुम्ही समोरच तुमची मुलगी कामाला मला लावते, तुम्ही तिला समजावून सांगा तरी. तेव्हा संगीता म्हणते की हो हो जावे बापू, तुम्ही काळजी करू नका. आणि कलाला म्हणते की कले तू कशासाठी त्यांना त्रास देते, आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. तेव्हा रजनी हळूच संगीताला म्हणते की अहो कलाची आई, येऊन दे ना त्याला, करून दे ना थोडीशी मदत. मी तुम्हाला हे सांगते की अहो या दोघांनी मिळून एकत्र केलेली कोणतीही गोष्ट ही छानच होत. म्हणजे हेच बघा की देवी आईच्या उत्सवात ज्या काही खोबऱ्याच्या वड्या या दोघांनी मिळूनच केल्या होत्या. संगीता म्हणते की काय काय सांगतात, अहो त्या नारळाच्या वड्या दोघांनी मिळून केल्या होत्या आणि अहो खरंच खूप भारी झाल्या होत्या, एकदम जगात भारी. तेव्हा संगीता लगेच अद्वैतला म्हणते की मग जावई बाप्पू मी तर आता असे म्हणते की जे हा फराळ आहे तो दोघांनी मिळूनच करायचा. तेव्हा कला लगेच चांदेकरला हात करते आणि चांदेकर इकडे ये. तर अद्वैत म्हणतो की नाही काय ग, तुझा काय प्रॉब्लेम आहे, मी नाही येणार. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत, बायकोला मदत म्हणून फराळ बनवण्या इतकं कोणतंही सुख नाही, जा बरं कर बरं तू कलाला मदत. अरे आयुष्यभराची ती आठवण आहे. तर लगेच कला मात्र खुश होते, परंतु अद्वैतला मात्र खूप चिड येते. टेन्शन सारखा डोक्याला हात लावून बसतो आणि शेवटी आबांनी सांगितलेले असते तर त्यांना आबांचे ऐकावेच लागते आणि लगेच उठतो आणि कलाजवळ येऊन बसतो. कलाला म्हणतो की बोल ना आता काय करायचे. तर कला म्हणते की चकल्या पाडायच्यात आणि त्या सोऱ्याकडे बोट दाखवते याने इथे. तेव्हा अद्वैत लगेच तो सोऱ्या हातामध्ये घेतो, परंतु अगोदर मात्र तो उलटा म्हणजे फिरवतो, त्याला काही त्यातून बाहेर चकली येत नाही. तेव्हा कला त्याला समजावते की अरे असा फिरवायचा असतो. तर लगेच तो तसा फिरवतो आणि चकल्या बनवायला सुरुवात करतो. कलाला मात्र खूप हसू येत असतं. तर अद्वैत म्हणतो की गरगरल्यासारखं होतं. तेव्हा कला म्हणते की हो का, आणि अरे काल तर तू असंच माझ्या आईला गोल गोल फिरून तू तुझ्या घोळात घेतलं आणि माझ्याकडून तर मशाज करूनच घेतला, त्याचीही परतफेड आहे अगदी जशाच तसे. आणि मुद्दाम ती संगीताला म्हणते की आई अगं काही पण म्हण, माझा हात दुखला. तर चांदेकर लगेच मदतीला आला, अगदी लाखात एक आहे जावई तुझा. तेव्हा संगीता म्हणते की कला अगं काय बोलतेस. कला म्हणते की नाही तर काय, अगं नवऱ्याने सुद्धा अशी स्वयंपाकात मदत करायला हवी. हेच बघ मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा पुरुषच हे स्वयंपाक करण्यासाठी तेथे असतात शेफ म्हणून. आणि चांदेकरचं म्हणशील तर प्रश्न नाही, कारण त्याला जगामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाहीच की ती येत नाही म्हणून, हो की नाही चांदेकर. अद्वैतचे मात्र लक्ष नसते, तो पूर्णपणे ते चकली बनवण्यामध्ये मग्न होतो, इकडून फिरतो तिकडून फिरतो. रजनी आणि संगीताला तर हसायला येत असतं, परंतु कलाला खूप जास्त. तेव्हा संगीता ही रागाने कलाकडे बघत असते आणि तेवढ्याच संगीताच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा कला मस्त किचन ओट्यावर बसते आणि काहीतरी टेस्ट करत असते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे जरा 2 फेऱ्यांची चकली काय बनवतोस, 4 फेऱ्यांची बनव. जर कोणीतरी आपल्याकडे चकली खाण्यासाठी आले तर आपण त्यांना काय ही 2 फेऱ्यांची चकली खायला देणार का, त्यामुळे कर तू परत सुरुवात. तर अद्वैत लगेच 4 फेऱ्यांची चकली करतो आणि हे असं का असे कलाला विचारतो. कला म्हणते की हो एकदम करेक्ट असेच. आणि अरे वा चक्क तू माझं ऐकलं सुद्धा, आणि ते पण एका फटक्यात. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ग, तुझं तर मी काही ऐकलेलं नाही, मला वाटलं म्हणून मी ते केलं. तेव्हा कला म्हणते की हो का, आणि चकल्या काही व्यवस्थित नीटच कर. आणि कला मात्र मस्त आनंद घेत असते, परंतु संगीताचं जेव्हा कलाकडे लक्ष जातं तेव्हा संगीता म्हणते की काय ही कला पण काय जावई बापूंच्या मागे लागत असते, त्यांना त्रास देत असते, परंतु हिचा तर हात दुखतो आणि टणकन उडी मारून ही ओट्यावर बसलीच कशी. म्हणजे संगीताच्या सर्व काही लक्षात येतं की नक्की नाटकं करते, कारण जावई बापूंना हिला कामाचं झुपायचं असेल म्हणूनच ही नाटकं करते. थांब आता ही संगीत सुद्धा काही कमी नाही, थांब कला मी तुला दाखवते. ती कलाला घाबरण्यासाठी मुद्दा म्हणते की अगं बाई झुरळ झुरळ. कला तर खूप घाबरते आणि टणकन उडी मारून ती ओट्याच्या खाली उतरते. तेव्हा सर्वजणी संगीताकडे बघत असतात. तर संगीता म्हणते की नाही आता तर ते गेले असेल. तेव्हा संगीताच्या लक्षात येते की नक्की कला ही नाटक करते, म्हणजे तिला जो संशय आला होता तो नक्की खरा होतो हे तिला समजतं, कला नाटक करते म्हणून. आणि कला ही अद्वैतला म्हणते की तू कर चकल्या. तर अद्वैत आपला बिचारा चकल्या करत असतो. तेव्हा संगीता ही तिलाच वाईट वाटतं आणि जावई बापू म्हणजे अद्वैतला विचारते की तुम्हाला खरंच खूप त्रास होतो का. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे, आणि कलाला जोराचा चिमटा काढत म्हणते की आमची कला करेन ना तुम्हाला मदत. कला म्हणते की आई अगं मी कशी मदत करणार, माझा तर हात दुखतो. तेव्हा संगीता कलाचा हात हातात घेते आणि कला तू काळजी करू नको, मी छान असा तुझा हात मस्त रगडून देते, म्हणजे नक्की बरा होईल. तेव्हा लगेच कला म्हणते आई मी भाजणी करून दिली, मग आता मी त्याला काय मदत करू. संगीता म्हणते की अगं तू भाजणी तर व्यवस्थित मळली, परंतु
सोऱ्यातून ती व्यवस्थित नाही पडत, त्यामुळे ते पीठ तू परत नीट व्यवस्थित मळ. कला म्हणते की आई अगं मी पीठ तर व्यवस्थितच मळलंय, त्यालाच व्यवस्थित सोऱ्या वापरता येत नाही, त्यात माझी काही चूक आहे. तेव्हा मात्र संगीता काही ऐकून घेत नाही आणि कलाला ती चांदेकरला म्हणजे अद्वैतला मदत करायला पाठवतेच. कला ही अद्वैत जवळ येते आणि चांदेकर आणि त्याचं डोकं धरते आणि चांदेकर सरळ बस, व्यवस्थित मान हलू नकोस आणि हे बघ आता व्यवस्थित कर आणि अजिबात हलू नको असे ती त्याला शिकवत असते, त्याच्या डोक्याला वगैरे हात लावून. संगीता रजनी यांना तर खूप हसायला येत असतं. तेव्हा संगीताला राग येतो. संगीता म्हणते की कला हे बघ नुसत्या ऑर्डर देऊ नकोस, अगोदर ते पीठ व्यवस्थित भाजणीचं व्यवस्थित मळ. तेव्हा कला ते पीठ मळायला घेते तर संगीता म्हणते की हे बघ अगोदर तो कागद सरकतो व्यवस्थित धर. तर कला म्हणते की आई अगं त्याला सोऱ्या नीट पकडता येत नाही, त्यात माझी काही चूक, मी काय करणार. तेव्हा संगीता म्हणते की असं कसं चकल्या तर चांगल्या व्हायला नको का. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत मस्त एकमेकांसोबत मस्त एकमेकांना शिकवत त्या चकल्या तयार करत असतात. संगीता आणि रजनी त्या दोघांना एकत्र करताना बघून खूप खुश होतात आणि हसतात. तेवढ्यात नैना ही बाहेर येते आणि नैना तर खूप असं तिचं चेहरा पडलेला असतो. ती त्या दोघांकडे बघते आणि आणखीन तिला टेन्शन येते आणि लगेच सर्वांवर ओरडते की तुमचं मगाचपासून काय चाललं, मी केव्हाची बाहेर आले, मला कॉफी हवी आहे, केव्हाची मी कॉफीची वाट बघते आणि तुम्ही कोणी माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे कोणीतरी मला कॉफी द्या. तेव्हा रजनी म्हणते की हे बघ अगं आमचं तर आता उरकतच आलेलं आहे, तू बस, मी लगेच तुला कॉफी बनवून देते. संगीताला मात्र नैनाचा खूप राग येत असतो. तेव्हा नैना म्हणते की नाही मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे. तेव्हा संगीता मात्र कशाचा विचार न करता डायरेक्ट नैनावर खूपच भडकते, तुला आत्ताच्या आत्ता कॉफी लागते तर आम्हाला मदत करण्यासाठी येथे. तेव्हा नैना म्हणते की मम्मा अगं पण. तेव्हा संगीता म्हणते की माहिती आहे ग तू गरोदर आहे तेच, अगं माझी सुद्धा 3 बाळत पण झाली, तुझ्यासारखं नाही ग, साजूक तुपातील नाजूक मिठाई, लादी पोता सर्व धुणं भांडी सर्व काही मी करत होते आणि जर काम करत राहिलं तरच बाई अशी सणसणीत राहते, त्यामुळे गुमानं इकडे ये आणि आम्हाला मदत कर आणि मग काय हवं नाही ते आम्हाला विचार आणि त्यानंतरच तुला कॉफी मिळेल, त्यामुळे तू इकडे. संगीता मात्र कशाचा न विचार करता नैनाची मात्र चांगली भडकून जिरवते. आबांना मात्र खूप हसायला येत असतं. तेव्हा वैतागून नैना ही संगीताजवळ येऊन उभी राहते. तेव्हा नैनाच्या हातात मात्र मोबाईल असतो. संगीता रागाने म्हणते की अगोदर तो फोन बाजूला ठेव आणि मग इकडे ये. तेव्हा नैना जोरात तो फोन फ्रीजवर आदळून ठेवून देते. तर संगीता म्हणते की चल आता इकडे ये आणि तिला हातामध्ये झाऱ्या देऊन मस्त तळायलाच बसवते. तेव्हा नाहीतर नैना ही तोंड वाकडं करते आणि आई खरंच खूप गरम होतंय असे म्हणते. तेव्हा संगीता म्हणते की हो का, मग आम्हाला थंडी वाजते का, कर जे काही आहे ते नाटकं करू नकोस, जे काम सांगितलं ते व्यवस्थित कर. रजनीला मात्र खूप हसायला येत असते. तर संगीता ही म्हणत असते की कॉफी पाहिजे, इला कॉफी. आणि तेवढ्यात रॉकेट धावत येतो. कलाताई अगं कलाताई चल ना मावळे बनवायची. तर कला खौशून विचारते की अरे रॉकेट केलीस का तू तयारी. रॉकेट म्हणतो की अगं मग काल तर तू बोलली होतीस, मग तयारी मी सर्व करून ठेवली, त्यामुळे चल पटकन मावळं बनवण्यासाठी. कला म्हणते की हो हो चल. पण तेवढ्यात कलाच्या लक्षात येतं आणि ती लगेच रॉकेटला म्हणते की अरे रॉकेट पण तुझ्या दाजींनी मला एक डिझाईन बनवण्याचे काम दिलेले आहे, तेवढं करते आणि लगेच येते, मग आपण मावळे बनवूयात, चालेल का. तर रॉकेट म्हणतो की हो चालतंय की आणि तोपर्यंत मी खिंड लढवतो. तेव्हा रॉकेट खुशून बाहेर जातो आणि कला सुद्धा खूप जोमाने कामाला सुरुवात करते. त्यानंतर कला ही आपल्या रूम मध्ये ड्रॉइंगचं काम करत बसलेली असते. ती डिझाईन बनवत असते. अगदी पसारा तिने घालून ठेवलेला असतो. इकडे तिकडे कागद सर्व काही बेडवर पडलेले असते आणि त्याच वेळेस तेथे अद्वैत येतो. अद्वैत तर आपल्या आरशासमोर उभा राहतो आणि मागे वळून पाहतो तर सर्व काही पसारा. म्हणतो की खरंच किती पसारा घालून ठेवला. आणि जेव्हा तो परत कलाकडे अगदी आरशातून मागे बघत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की कला ही आपली जी काही बॉर्डर आहे त्याच्या पलीकडे जाऊन हे काम करते. अगदी क्रॉस केली तिने बॉर्डर. तेव्हा लगेच तो काही एक विचार न करता कलाला धरतो आणि जोरजोराने ओढत असतो. कला तसतशी खूप ओरडते की अरे चांदेकर चांदेकर चांदेकर, परंतु अद्वैत मात्र तिला ओढतो आणि बाजूला करतो. तेव्हा कला ही त्याच्यावर खूप ओरडते की काय रे चांदेकर, अरे मी माझं ड्रॉइंगचं डिझाईन काढण्याचं काम करते आणि तू का मला खेचतोस. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की ए बघ विचार कर, तू कुठे होती, बॉर्डर क्रॉस केली तू अगदी क्रॉस. अद्वैत तिला म्हणतो की रूल्स ब्रेक न करता हे काम सुरुवात करायचं. तेव्हा कला म्हणते की बास कर, अजून पुढची 4 वाक्य बोलवू नकोस. तेव्हा कला परत आपले जे काही डिझाईनचे पेपर्स आहे ते उचलते आणि आपल्या जागेमध्ये येऊन बसते. अद्वैत सुद्धा तिच्या शेजारी येऊन बसतो, तिच्याकडे बघत असतो. तर कला ही त्याच्याकडे रागाने बघत मनात म्हणते की थांब आता मी तुला दाखवते की. तेव्हा कला पुन्हा आपली डिझाईन बनवायला घेते आणि ती जो कागद असते परत तो अद्वैतच्या बाउंड्रीमध्ये येतो. अद्वैत उचलतो तिकडे फेकतो. तेव्हा कला त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा जी काही पेन्सिल असते ती सुद्धा अद्वैत उचलतो आणि
तिकडे फेकतो. कलाला खूप राग येत असतो, परंतु कला ही तरी लक्ष न देता परत आपले डिझाईन्स बनवायला सुरू करते. तेव्हा एक एक करून कलाच्या सर्व डिझाईन पूर्ण होतात. तेव्हा ती सर्व कागद गोळा करते आणि एकत्र ठेवून चला आता म्हणजे डिझाईन पूर्ण झाली म्हणून येथे ठेवते. तर अद्वैत ते उचलायला लागतो, परंतु त्याने सुद्धा जेव्हा कलाच्या बाउंड्रीवर हात ठेवलेला असतो तर कला जोरात त्याच्या हातावर पेन्सिल मारते आणि हात अगोदर मागे घे आणि जर तुझा हात माझ्या हद्दीत आला तर तो हात मी तोडून ठेवेल असे अद्वैतला धमकावते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी माझी डिझाईन्स उचलतो. कला म्हणते की काय सरळ माझी असे म्हणतो. अरे तुझ्या डिझाईन्स ती कधी झाली, ती तर माझी डिझाईन्स आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू तर आत्ता म्हणाली होती की डिझाईन पूर्ण झाली म्हणून मी ती उचलत होतो. तर कला म्हणते की अरे ते मी बघून घेईल, माझ्या मनाशी मी म्हणत होते. आता जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी ती डिझाईन तुला देणार, त्यामुळे तू तिला हात लावू नकोस. तेव्हा कला उठते आणि जो काही पसारा आहे तो व्यवस्थित आवरून ठेवते आणि जी काही पिलो असते रागाने ती अद्वैतच्या अंगावर फेकते. अद्वैत तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा कला ही काही न उत्तर देता परत लगेच आरशासमोर येते आणि उभी राहते. तेव्हा अद्वैतला वाटतं की आता हिचं लक्ष नाही, म्हणून तो पुन्हा डिझाईन्स घ्यायला उठतो, म्हणजे कलाच्या बाउंड्रीत जातो. तेव्हा कला ही आरशातून पाहते आणि ती इतकी धावून अद्वैतवर जाते आणि सोड असे म्हणून अद्वैतला बाजूला करते आणि ती डिझाईन्स घेऊ नको म्हणून अद्वैतवर ओरडते. अद्वैत म्हणतो की काय ग, काय चालले तुझे हे. तेव्हा कला म्हणते की अरे मगाशी तर तू मला असंच खेचलं होतं, मग जशास तसे उत्तर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, अगं फोन आला होता, मला सर्व डिझाईन्स या ऑफिसमध्ये सबमिट करायची, प्रोसिजर आता पूर्ण व्हायची आणि तुला माहिती आहे ना सर्व प्रोसिजर काय असते ते. अगं अप्रुव्हल वगैरे सर्व काही गोष्टी असतात, सिरियस होण्यासारखं काम आहे, त्यामुळे प्लीज तू मला त्या डिझाईन्स दे. आणि पुन्हा अगदी हसून म्हणतो की प्लीज अगं खरे त्या डिझाईन्स मला दे. तेव्हा कला म्हणते की आता कसं बोललात, अगदी असेच बोलत राहायचे, त्यामुळे मी डिझाईन्स तुला देते. ती डिझाईन्स घ्यायला जाते, परंतु अद्वैतची जी काही बाउंड्री असते तर त्या बेडवरून ती जायला निघते. तर अद्वैत म्हणतो की आता कुठे निघालीस, अगं तू माझ्या हद्दीत पाय ठेवते. तर कला म्हणते की तुला डिझाईन्स पाहिजे किंवा नाही, आणि परत डिझाईन्स हातात घेते, अद्वैतच्या हातात देते, परत मागे घेते, परत मागे घेते. अद्वैत पूर्णपणे वैतागतो की अगं देना, तू तर देणार होती. तेव्हा कला ही त्याच्या हातामध्ये त्या डिझाईन्स देते आणि लगेच त्याला यू आर वेलकम असे म्हणते. आघाऊ. तर अद्वैत सुद्धा म्हणतो की अति आघाऊ, आणि मोठ्या तोऱ्यात कला ही तेथून निघून जाते. तेव्हा हा बघ इथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत हा किती वेळ झोपलेला असतो, त्यामुळे कला म्हणते की अजून सुद्धा हा ढाराडूर झोपला, कारण कला ही खूप छान तयार झालेली असते आणि अद्वैतच्या कानाजवळ येते आणि जोरात ती ओरडते की घुर असा. अद्वैत तर खूप घाबरतो आणि घाबरूनच तो डचकून उठतो आणि त्यानंतर उठणं लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो. संगीता आणि रजनी आबा हे तेथेच उभे असतात. नैनाही राहुलला उठणं लावत असते आणि कला ही अद्वैतला उठणं लावत असते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो. तेव्हा कला आपल्या हाताने त्याच्या गालाला सुद्धा उठणं लावते आणि त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर संगीता म्हणते की चला आता तुम्ही दोघी उठा आणि लगेच तुमचे नवरे आता तुम्हाला उठणं लावतील, तुम्ही पाटावर बसा उठणं लावण्यासाठी. तेव्हा अद्वैत तर तिच्याकडे बघतच असतो. तर कला म्हणते की चांदेकर अरे उठ ना, मला बसून दे असं म्हटल्यानंतर लगेच कलाचा तोल जातो आणि कला लगेच अद्वैतच्या मिठीत येऊन पडते. आणि तेव्हा तिच्या जे काही अद्वैतच्या गालाला तिने उठणं लावलेलं असतं तर अद्वैतच्या गालाचं उठणं ही कलाच्या गालाला लागते, म्हणजे त्यांचा गाल एकमेकांच्या गालाला लागतो. तेव्हा रजनी खुशून म्हणते की अरे उठणं लावायची तर गरजच नाही, कारण कलाला अद्वैतचं उठणं ऑलरेडी तर लागलेलं आहे. तेव्हा कला आणि अद्वैत रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. तर आबा आणि संगीता खुशून अगदी त्यांच्याकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.